राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटणार आहेत। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। विरोधी पक्षाच्या लोकशाही बचाव रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार सहभागी होणार आहेत। अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल सुद्धा आज उपस्थित राहतील। तर ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीबाबत अस्पष्टता आहे। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आज एकत्र येत आहेत आणि दिल्लीमध्ये आज विरोधी पक्षांची रॅली आहे। रॅलीला नाव देण्यात आलंय लोकशाही बचाव रॅली। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी विनायक पाटील आता आपल्या सोबत आहेत। विनायक, काय स्वरूप बघायला मिळतंय, काय तयारी बघायला मिळते या रॅलीची आतापासून? नक्कीच आपण पाहतो की इंडिया आघाडीच्या माध्यमातून आहे ते लोकतंत्र बचाव या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेषतः आपच्या माध्यमातून आहे ते मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। तुम्ही पाहता की रामलीला मैदान आहे दिल्ली या ठिकाणचं आणि या रामलीला मैदानामध्ये मोठ्या संख्येने लोक आता येऊ लागलेले आहेत। याच्यामध्ये दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, या भागातले आहे ते मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित राहायला लागलेले आहेत आणि याच रॅलीसाठी आता संपूर्णपणे देशभरातील जवळपास 27 ते 28 आहे ते विरोधी पक्षांचे जे दल आहेत त्या दलाचे प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत। याच्यामध्ये मग काँग्रेसकडून राहुल गांधी असतील, खरगे असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, नाना पटोले आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी बिहारमधून तेजस्वी यादव आहेत आणि इतरही स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे जवळपास 27-28 प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते या रॅलीला संबोधित करणार आहेत, उपस्थित राहणार आहेत आणि केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आहे ते कुठेतरी आता लोकतंत्र खतऱ्यामध्ये आलेला अशा प्रकारचा नारा हा विरोधकांकडून दिला जात आहे आणि म्हणूनच लोकतंत्र बचाव या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे, बिगुल वाजलेला आहे, उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो की महागठबंधन आहे, इंडिया आघाडी आहे, त्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भाजपाच्या विरोधामध्ये महाआघाडी तुटणार नाही, आमची एकता कायम आहे, एकजूट कायम आहे आणि संपूर्ण भारतभरामध्ये भाजपाला या ठिकाणी या महागठबंधन आहे, इंडिया आघाडीचं आहे ते आव्हान कायम राहील अशा प्रकारचा एक संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। त्यामुळेच मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते उपस्थित होऊ लागलेले आहेत। संपूर्ण दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, त्याचबरोबर बाजूला नोएडा, यूपीतले सुद्धा कार्यकर्ते येऊ लागलेले आहेत आणि आपच्या माध्यमातून आहे ते 30 ते 40 हजार कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येतील अशा प्रकारचं आहे ते संबोधित करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या रॅलीला या ठिकाणी इथे गर्दी जमू लागलेली आहे। थोड्याच वेळामध्ये इथे प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित राहतील, मात्र आता मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते जमू लागलेले आहेत। ठीक आहे विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल। अमोल, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।